तुझ्या बाबांना फोन कर. माझी आई दुकानात असते, आपण तिला फोन लावूया. अम्मा आजीकडे मोबाईल नसतो. तिला वाटतं मोबाईल म्हणजे फक्त गाणं वाजणारं डबडच असतं, म्हणून आपण आईला फोन लावूया. लावा किंवा फोन. हो. हा हॅलो. माझ्याकडे का फोन असतो का? तुमच्याकडेच आहे ना, फोन लावा ना. सुपर हिरो. तुला नंतर बघतो मी, आधी फोनवर बोलतो. बोल. काकू, बाबाचा फोन बिझी येतोय, तो कुणाशी तरी बोलतोय. हरकत नाही, आपण 2 मिनिटाने पुन्हा ट्राय करूया. ओ सेठ, हा, काय झालं? व्यस्त येतोय. मग करा किंवा परत. हो हो. काय होतंय? रेंज गेली. हे आमच्या बेळगावचं ना हेच स्टेशन आहे. कधी रेंज येते कधी जाती. नक्की करेल, तू बघशील. एक दिवस ना देवी आई आपल्याला ना छप्पर फाडून देईल. पण मलाच कळत नाही मी का तक्रार करू. देवीने सगळं दिलंय ग मला. नाव दिलंय, पैसा, प्रतिष्ठा. फक्त घराच्या बाबतीत माझं सुख असं का हिरावून घेतलंय मलाच कळत नाहीये. कदाचित देवी माझी परीक्षा घेत असेल. पण मला पूर्ण विश्वास आहे, एक ना एक दिवस मी परीक्षेत नक्की पास होईन आणि देवी आईच्या काळजाला पाझर नक्की फुटेल. माझं कुंकू मला परत मिळेल. माझे चंद्रकांत आपल्या घरी परत येतील ग. अमृता, एक सांगू, मला ना राहून राहून तुझं खूप वाईट वाटतंय. तुझ्या बाबतीत जे काही झालं ते बरोबर नाही झालं. आपल्या घरातली काळी सावली तुझ्यामुळे तर घराबाहेर गेली. पण काकू, किती मस्त गाता तुम्ही. तुमचा आवाज मला ओळखीचा वाटतो. असं वाटतं मी रोज ऐकते. अगं, खूप गायकांचे आवाज सारखेच वाटतात, म्हणून वाटत असेल तुला. मला तुमचं गाणं आणि तुम्ही दोन्ही खूप खूप आवडलात. मलाही तुझं गाणं आणि तू खूप 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 आवडलीस. तू माझ्या लक्षात होतं तुझी उधारी द्यायची राहिली असते म्हणून. अगं, मी तुला तिकडे शोधत बसलो आणि तू माझी उधारी वसूल करायला थेट माझ्याच घरी आलीस की ग. अबीर, तू हिला ओळखतोस? हो की गाई. अच्छा, ही तीच मुलगी आहे ना जिच्याबद्दल तू मला सांगत होतास? ही तीच पैज लावणारी मुलगी असते बघ. हे बघ, मी आता आयसे मानले. आता तुझी उधारी पूर्ण होत असते बघ. चल, आता आपण खाऊन घेऊया. चल, आज जाऊन खा. हो हो, आता जाऊन खात असतो. जर तिथं बसून खाल्लं तर या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत असतं ना. मग हे गाणार कसे? टॅम्बेस मुलगा आहे. चला, आपण सुरुवात करूया. मी काय म्हणतो, तू इथं कशी आलीस ग? तू तर मगाशी पुण्याला जाणार होतीस ना. अरे काय सांगू तुला, ते गुंडा आमच्या माग लागली होती. सुशीला काकूने मी जोरात पळत सुटलो. वाटेत आमचा हात सुटला म्हणून ती मला म्हणाली पळ. म्हणून मी जोरात पळत पळत डायरेक्ट तुमच्या घरातच आली आणि लपून बसले. काय सांगतेस, तुझ्या मागे गुंड लागले होते? अगं, हे तर तुझ्या बाबांना पण माहित नसतं की ग. तुला कसं माहित? माझ्या बाबांना नाही माहिती. अगं बुद्धू, तुझा बाबा ना मला भेटला होता तिकडे रस्त्यावरती. त्याला रतनची माहिती असणारा माणूस पाहिजे होता बघ. मग आमच्या अम्माजी नाही का, त्या रतनला खूप म्हणजे खूप वर्षापासून ओळखत असते की ग. म्हणून मी अम्माजीचं आणि तुझ्या बाबांचं बोलणं करून द्यायला तुझ्या बाबांच्या फोनवरून
माझ्या आईला फोन लावत असतो की ग. अरे तू माझ्या बाबा सोबत होता, मी काकूच्या फोनवरून बाबाला फोन लावत होती, तेव्हा फोन बिझी येत होता. अरे देवा, म्हणजे आपण दोघं एकमेकांनाच फोन लावत असतो की ग, म्हणून तर फोन बिझी येत असतो की ग. काय डोकं आहे का खोकं आहे आपलं. हे काय, घराला कुलूप? सुशीला वहिनींनी तर ह्याच घराचा पत्ता दिला होता. मग ह्या दोघी अशा अचानक कुठे गेल्या? ओवीला भूक लागली असेल म्हणून त्या हॉटेलमध्ये तर गेल्या नसतील ना? अरे यार, पुन्हा तोच प्रॉब्लेम असतो की ग. सुपरीला नक्की काय करत असतो काय माहिती. अरे मगाशी मी फोन लावत होती ना, तेव्हा पण फोन बिझीच येत होता आणि आता पण बिझीच येतोय.